स्तोत्रसंहिता 110 आळीपाळीने वाचूया. देव राजाला राज्य देतो. दाविदाचे स्तोत्र. माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस. तो म्हणतो, तो आपल्या शत्रूंवर प्रभुत्व कर. तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात. पावित्राने मंडित झालेले तुझे तरुण तुला पहाटेच्या दहिवरासारखे आहेत. परमेश्वर शपथ वाहिली आहे आणि ती तो बदलणार नाही. ती अशी की संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस. तुझ्या उजव्या हाताकडे असलेला प्रभू आपल्या क्रोधाच्या दिवशी राजाचा बिमोड करील. तो राष्ट्रामध्ये न्यायनिवाडा करेल. रणभूमी प्रेतानी भरेल. चोहोकडे मस्तके फोडेल. मार्गाने चालत असता तो ओहाळातले पाणी पिईल आणि आपले डोके वर करील. देवा वाचलेली वचन आशीर्वादित करू. आमेन. यावेळेस अजून एक सूत्रामधून आहे, नीतिसूत्रामधून पहिला अध्याय 1 ते 7 हे वचन आपण वाचूया आणि आपल्यासाठी आपले चर्चा सेक्रेटरी मोरेस मिरपगार वाचतील. आपण जुन्या करारातून नीतिसूत्र याचा ग्रंथ याचा पहिला अध्याय 1 ते 7 ही वचनं आपण ऐकूयात. इस्रायलाचा राजा दावीद पुत्र शल्मोन याची नीतिसूत्रे. ज्ञान व शिक्षण ही संपन्नात यावी. बोधमय वचनाचे परीक्षण करण्यात यावे. सुज्ञतेच्या व्यवहाराचे शिक्षण, धर्म, नीती व सात्विकपणा ही प्राप्त करून घेण्यात यावी. भोळ्यास चातुर्य, तरुणाला ज्ञान व चाणाक्षपण प्राप्त करून द्यावे. ज्ञानी पुरुषाने ऐकावे, त्याचे ज्ञान वाढावे. बुद्धिमानाने सुविचार प्राप्त करून घ्यावा. बोधवचने व दृष्टांत, ज्ञानी लोकांच्या उक्ती व गूढवचने समजावी, यासाठी ही आहेत. परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानितात. आमेन. हालेलुया. यावेळेस पत्राचे वाचन होईल. याकोबाचे पत्र पहिला अध्याय 1 ते 5 आपल्यासाठी ब्रदर आकाश वाचतील. याकोबाचे पत्र पहिला अध्याय 1 ते 5. याकोबाचे पत्र पहिला अध्याय 1 ते 5 ही वचने आपण ऐकूया. निरनिराळ्या विषयांवर व्यवहार्य उपदेश. 12 वंशातील पांगलेल्या लोकांस देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब याचा सलाम. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या. यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी. जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल, कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो. आमेन. हालेलुया. यावेळेस आपण सर्वजण उठून उभा राहूया. शुभवर्तमानचे वाचन यावेळेस आपण करणार आहोत. आजचे शुभवर्तमान आहे मत्तेकृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आहे, त्याचा 7 ते 11 हे वचने. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय 7 ते 11 वचन. प्रार्थना करण्यास प्रोत्साहन. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल आणि मासा मागितला तर त्याला साप देईल. असा तुमच्यात कोण माणूस आहे? मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हाला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल. प्रभू करो वाचलेले वचन परमेश्वर आशीर्वादित करो.
मंडळींनी त्याच्या पवित्र मंदिरामध्ये तो आपल्याला त्याची आराधना आणि उपासना करण्यासाठी घेऊन आला. शास्त्र आपल्याला सांगतं त्याचे आराधक, त्याचे उपासक खरेपणाने आणि आत्म्याने त्याची उपासना करण्यासाठी एकत्र जमतात. आज आपला उद्देश जर काही वेगळा असेल तर कदाचित मग आपण प्रार्थनेसाठी नाही, आपण एक रेग्युलर म्हणजे एक चेक मार्क करायचं की हे काम झालं आजच्या दिवसातलं, हे आठवड्यातलं. चर्चला जायचं, चर्चला हजेरी लावायचं काम झालं, शाळेत जसं आपण हजेरी लावतो तसं हजेरी लावायचं काम झालं. असा जर कुणाचा उद्देश असेल तर कदाचित देव अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. कारण तो अंतःकरण पारखतो, कारण सर्व सृष्टी त्यानं निर्माण केलेली आहे आणि मनुष्य देखील त्याच्या हस्तकृती असताना मनुष्याच्या मनात येणारे सर्व विचार तो जाणतो, सर्व विचार तो पारखतो. आणि अशा परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. मला खात्री आहे आपण उगाचच इकडं आलेलं नाही आहे. कारण शास्त्र हेही सांगतं जोपर्यंत तो वधस्तंभ त्याच्याकडं स्वतःला एखाद्या मनुष्याला आकर्षित करत नाही तोपर्यंत तो मनुष्य त्या वधस्तंभाकडे आकर्षिला जात नाही, ख्रिस्ताकडे आकर्षिला जात नाही. आज निश्चितच आपलं मंदिराकडे येणं त्या वधस्तंभाकडे येणं आहे. तर मी विचारतो, प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे. आपण सगळेजण जागे आहोत कारण तो प्रभू उठलेला आहे. मरणावर त्यानं विजय मिळवलेला परमेश्वर आहे. तो जिवंत परमेश्वर आहे आणि अशा जिवंत परमेश्वराची आपण उपासनाने आराधना करतो. आणि उपासनाने आराधना करण्यासाठी देवानं आपल्याला नियम लावून दिलेले आहेत. त्यातील काही गोष्टी आपल्याला शास्त्रातून आपण पाहणार आहोत. त्या वचनाकडे जाण्याआधी आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर सेनेच्या सेनाधीश परमेश्वरा, अब्राहम, इसाक, याकोबाच्या देवा, आमच्या प्रभू, आजचा सुंदरशा बातवार तू आमच्या आयुष्यामध्ये जोडलास त्याबद्दल आम्ही आभार मानतो. धन्यवाद करतो प्रभू परमेश्वरा, तुझ्या मंदिरामध्ये तू आम्हाला घेऊन आलास आणि ही उपासना आराधना करण्याची, तुझ्या लेकरांसोबत सहभागिता घेण्याची आम्हाला तू संधी दिलीस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू परमेश्वरा. आमच्या बहुविध पापानं प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्यापासून दुरावलेलं असताना देखील प्रभू परमेश्वरा तू तुझ्या पवित्र मंदिराकडे प्रभू आम्हाला आणतोस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू परमेश्वरा. जे आजचं तुझं वचन तुझ्या लेकरांकरता येणार आहे प्रभू परमेश्वरा, ते प्रभू परमेश्वरा कार्यशील आहेच. प्रभू परमेश्वरा आम्ही प्रार्थना करतो आम्हा प्रत्येकासाठी ते आशीर्वादित कर. आणि प्रभू परमेश्वरा आमच्या अंतःकरणामध्ये प्रभू तुझं वचन प्रभू अधिक 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 खोल रुजावं आणि त्याद्वारे प्रभू आम्ही फळ देणार असं व्हावं असं तू कर प्रभू परमेश्वरा. आम्ही आमचा जीव, आत्मा, शरीर तुझ्या हातात सोपवतो प्रभू परमेश्वरा. या समयाला प्रभू परमेश्वरा वचनाला होणारं सर्व अडखळण आम्ही प्रभू येशूच्या नावामध्ये बांधतो. आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही तुझी शांती स्वीकारतो. या समयाला प्रभू परमेश्वरा जसे आहोत तसे तुझ्या हातात सापडतो. सर्व प्रार्थना विनंती धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात करतो, म्हणून तो ऐक माझ्या बापा, आमेन. पवित्र शास्त्रातून आपण काही शास्त्रभाग वाचले. नीतिसूत्रे याचा पहिला अध्याय आणि त्यातले 1 ते 7 वचनं ज्यावेळेस आपण वाचले त्या नीतिसूत्रांमध्ये आपल्याला, ज्यावेळेस आपण नीतिसूत्राचं पुस्तक वाचतो त्यावेळेस आपल्याला कळतं की हे पुस्तक शहाणपणानं भरलेलं आहे. एखाद्या मूर्ख मनुष्याला शहाणं करण्यासाठी देवानं त्याच्या दासाद्वारे, त्याच्या सेवकाद्वारे, शलमोन राजाद्वारे हे नीतिसूत्राचं पुस्तक लिहिलं. आणि यामध्ये जी काही वचनं आहेत किंवा जे काही उपदेश आहेत ते सर्वसाधारण मनुष्याच्या जीवनासाठी, जे जीवन जगिक जीवन आपण जगत आहोत आणि विश्वासणारे म्हणून जे आत्मिक आपण जीवन जगत आहोत त्या आत्मिक जीवनासाठी देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. वचन आपल्याला काय सांगतं ते आपण पुन्हा ऐकू. त्या वचनाचा जो मूळ गाभा आहे, 7वं वचन काय सांगतं, परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात. आज भय किंवा भीती हा शब्द जर आपण फक्त ऐकला तर भीती अनेक प्रकारची आपल्याला आपल्या आजूबाजूला आहे, आपल्या अंतःकरणामध्ये आहे. आणि ही भीती कदाचित भविष्याची असते. पुढचं काय होणार, माझं उद्या काय होणार. तरुणांसाठी असतं, परीक्षेत मी पेपर लिहिला आहे खरा, रिझल्ट लागणार आहेत, आता मी पास होईल का नाही. भीती वेगवेगळ्या प्रकारची असते. जो धनाढ्य माणूस असतो, ज्याच्याकडे भरपूर पैसा असतो, तो पैसा माझ्याकडं किती दिवसापर्यंत राहील, तो मला टिकून कसा ठेवता येईल, त्याच्यावर
कोणी डाकं तर घालणार नाही ना, तो कोणी चोर तर ती चोरी करून घेऊन जाणार नाही ना. बऱ्याच प्रकारची भीती मनुष्याच्या अंतःकरणामध्ये असते. शास्त्र देखील आपल्याला सांगतं की भयात राहणं चांगलं आहे, पण ते भय कशाचं असावं हे देखील शास्त्र सांगतं. शास्त्र म्हणतं परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. जे जगिक भय किंवा जगाची जी भीती आहे, जगामधली जी भीती आहे, ज्यावेळेस ती आपण घेतो किंवा ते भय वाटू लागतं, त्यावेळेस मनुष्य डिप्रेशनमध्ये जातो, तणावाखाली असतो. अनेक गोष्टींमध्ये त्या भीतीमुळं चुकीचे निर्णय घेतो, चुकीच्या मार्गाला लागतो आणि स्वतःचं जे आयुष्य आहे, स्वतःचं जे जीवन आहे ते बर्बाद करतो. पण विश्वासणाऱ्यांसाठी मात्र एक खात्रीशीर इलाज आपल्याला या सर्व नीतिशास्त्रामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणजे देवाचं वचन. आणि हे देवाचं वचन आपल्याला सुज्ञ करण्यासाठी सगळ्यात बेस्ट औषध आहे. म्हणजे आजारपण असतं. आता 2-3 दिवसापूर्वी मी आजारी पडलो. मी म्हटलं होऊन जाईल. एक गोळी घेतली पण काही बरं वाटलं नाही. दुसरी गोळी घेतली तरीही बरं वाटलं नाही. पण मग नंतर कळालं स्वतः शहाणपणा करून चालणार नाही. गुगलचा डॉक्टर बनणं आपल्यासाठी हानिकारक आहे. आपण दवाखान्यात जाणं गरजेचं आहे. कारण त्या माणसानं अभ्यास केला आहे, त्याला कळतं, तो चेक करतो, तो इंजेक्शन. माझ्यासाठी योग्य कोणतं औषध होतं ते औषध मला डॉक्टरांकडून मिळालं, ना की जे औषधं मी घेतले त्याच्यामुळं मी बरा झालो. त्या औषधांचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. आणि आपल्या आत्म्यासाठी जे औषध आहे हे पवित्र वचनं आपल्याला ही खूप काही गोष्टी सांगून जातात. त्या वचनांकडे आपण थोडंसं पाहणार आहोत. जसं मी म्हणालो की परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे, आपल्याला शास्त्र सांगतं. आज आपल्याला जर हा प्रश्न विचारला, तुमच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी भय आहे का, आपलं उत्तर काय असेल? आहे का नाही? आहे. माझा पर्सनल अनुभव सांगतो मी. मला मुलं आहेत 2, सगळ्यांना माहिती आहे. आणि आपल्या प्रत्येकाला मुलं आहेत आणि आपण इच्छा धरतो की आपल्या मुलांना आपलं ऐकावं. का? कारण आपण आयुष्याचा असा एक टप्पा ओलांडलेला असतो. आपल्याला कळतं चांगलं काय आहे, वाईट काय आहे. लहान लेकरांना ते कळतच नसतं. लहान लेकरांना सांगावं लागतं. माझा लहान मुलगा दगड घ्यायचा, मारायचा, त्याला ते खेळणं वाटायचं. पण तोच दगड एखाद्याला जर लागला तर भांडणं होऊ शकतात. तो वर फेकला, तो त्याच्याच डोक्यात पडला तर तो दगड त्यालाही लागू शकतो. त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत, त्याचे जे परिणाम आहेत, त्या परिणामांविषयी तो अजाण असतो. पण माझं कर्तव्य आहे की मी त्याला सांगणं की हा दगड जर तू एखाद्याला मारशील, कदाचित तो समोरचा देखील तुला दगड मारेल आणि दगड लागतो. मग त्याला सांगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मातीत हात घालू नको, कारण त्याच्यामध्ये जर्म्स असतात, बॅक्टेरिया असतात, आजारी पडतं. मग तू तसंच जेवण करणार, पोटात जाणार, मग ते खाल्लं की तू आजारी पडतो आणि मग आजारी झाल्यावर डॉक्टरकडे जावं लागतं. डॉक्टर काय करतात तर मग इंजेक्शन देतात. कसली तरी भीती आपल्या मनामध्ये असते. आपण लहान लेकरांना कशाची तरी भीती दाखवत असतो की रात्री झोपत नाहीत तर लाईट बंद करून कोणतरी येतंय बघ, आपण म्हणतो. कुणाची तरी कसली तरी भीती आपल्याला दाखवावी लागते. शास्त्र मात्र आपल्याला असल्या कसल्याही प्रकारची भीती दाखवत नाही. पण शास्त्र आपल्याला फक्त एकच शिकवतं, परमेश्वराचं भय धरा. मी वारंवार ही गोष्ट बोलणार आहे. का? कारण आज मला माहिती आहे, मला धरून सगळे आपण कितीही म्हणलो ना की मी परमेश्वराला घाबरतो, खरंच आपण अवलोकन करणं गरजेचं आहे. मी परमेश्वराला घाबरतो का? कारण माझ्या आयुष्यामध्ये जे काही निर्णय चुकले, माझ्या आयुष्यामध्ये जी काही उलथापालथ झाली, ज्या काही वाईट गोष्टी घडल्या, परमेश्वराने घडून आणल्यात का? मी अगदी धिटाईनं परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध वागलो म्हणून त्या माझ्या जीवनामध्ये घडल्या. हा विचार आपण करतो का? जसा मी बाप म्हणून माझ्या लेकरांना सावरतो, एखादी गोष्ट करू नको म्हणण्यापासून त्याला सांगतो, त्यांना मज्जाव करतो की ही गोष्ट करू नको, ही गोष्ट तुझ्यासाठी हानिकारक आहे, ह्या गोष्टीचा तुला त्रास होईल. परमेश्वर देखील आपल्याला हेच सांगत असतो.
कोणत्या मार्गाने आपण गेलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे. पवित्र शास्त्र आपल्याला या सर्व गोष्टींविषयी उलगडा देतं. आपण प्रत्येकजण प्रत्येक रविवार आपण कधीच चुकवत नाही. चर्चला येतो, आपण संदेश ऐकतो, त्या सहभागितेमध्ये सामील होतो. या सहभागितेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय घडत असते? काही उत्तर, तुमचं उत्तर चुकीचं नसणार आहे. कोणी म्हणजे बोला, मी म्हणेल काय घडत असते. प्रत्येक रविवारच्या चर्चमध्ये एक गोष्ट घडत असते आणि प्रत्येकासाठी ती वेगळी असू शकते. कुणाचंच उत्तर चुकीचं नसणार आहे. तर एक कॉमन गोष्ट सगळ्यांसाठी घडत असते. मी म्हणतो एक सगळ्यांसाठी सामायिक गोष्ट असते. आपला विश्वास वाढत असतो. परमेश्वराचं वचन ज्यावेळेस आपल्या कानावर पडतं त्यावेळेस आपल्याला कळतं की परमेश्वराचं कृत्य अद्भुत आहे आणि त्याची जी काही योजना आहे मनुष्यासाठी ती वेगळी आहे. पण माझ्या जीवनामध्ये मी परमेश्वराची योजना लागू करतो का? माझ्या जीवनामध्ये माझ्या योजनांनीच मी एवढा बेजार झालो आहे की परमेश्वराच्या योजनेकडे माझं लक्षच जात नाही. आणि बऱ्याच वेळेस मी धिटाईनं मला जे करायचं आहे माझं ते मी पुढं करतो आणि त्यामुळं मग आपल्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम्स, जे काही समस्या निर्माण होतात, त्यामुळं जे काही मानसिक तणाव आहे, फ्रस्ट्रेशन आहे किंवा मनुष्य आपण म्हणतो डिप्रेशनमध्ये जातो, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्या वेळेस आपण परमेश्वराचं भय धरतो त्यावेळेस आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. तो ज्ञानाचा प्रारंभ आहे असं म्हटलेलं आहे. मग हे ज्ञान कसलं? आपण तर जन्माचे ख्रिस्ती आहोत. जन्माचे ख्रिस्ती असताना अजूनही आपल्याला कोणत्या ज्ञानाची गरज आहे? कसल्या ज्ञानाची गरज आहे? आजही आपण एक गोष्ट परिपूर्णतेकडे जाण्याचा ज्यावेळेस आपण प्रयत्न करतो त्यावेळेस आपण एक गोष्ट विसरून जातो. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलंय, तुम्ही माझ्यासारखे व्हा. माझ्यासारखं होणं म्हणजे काय? आपल्याला पवित्र आत्म्याची 9 फळं माहिती आहेत. पहिलं फळ काय? प्रीती. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्यानं त्याचा एकुलता एक पुत्र मनुष्यासाठी दिला, यासाठी की कोणाचाही नाश होऊ नये, तर सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. परमेश्वर स्वतः हे करतो. तो करतो आणि तो म्हणतो की तुम्ही हे करा. देवाची लेकरं विश्वासणारे म्हणून ज्यावेळेस आपली निवड झालेली आहे, ती निवड आपल्याला फक्त हे सांगत नाही की ती वचनं ऐकायची, ती कृती करण्यासाठी परमेश्वर आपल्याला प्रोत्साहन देत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे आपण या अनुयायी किंवा त्याला प्रार्थना करणारे ज्यावेळेस आपण स्वतःला म्हणवतो, आपली आयडेंटिटी, आपली ओळख म्हणून ज्यावेळेस समाजामध्ये निर्माण होती की मी प्रभू येशू ख्रिस्ताचा किंवा ख्रिश्चन आहे. ख्रिश्चन हा शब्द मला थोडासा खटकायला लागला आहे. कारण ख्रिस्ती असताना आपण विश्वासणारे जर नसलो तर ही सर्वात मोठी आपली परिस्थिती, भयानक परिस्थिती आहे, जिथं आपल्याला माहीतच नाही की मी कोणत्या मार्गावर चाललो आहे. कदाचित माझा मार्ग नाशाकडे मला घेऊन चाललेला आहे. म्हणून माझ्या जीवनामध्ये देवाचं भय आहे का, हे सगळ्यात पहिलं आपण जाणून घेणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की म्हणजे एक डायलॉग आहे, तरुणांचा खास करून वापरतात, मी काय कोणाच्या बापाला घाबरत नाही. आपण नाही घाबरत आणि घाबरूही नाही, कारण पवित्र शास्त्र सांगत नाही की कोणाला घाबर, हो, पण सांगतं बापाचा मान राख. आपण घाबरणं फक्त गरजेचं आहे. जो जिवंत परमेश्वर त्या स्वर्गामध्ये आहे, त्या स्वर्गातील परमेश्वराला आपण घाबरणं गरजेचं आहे. त्याचं भय, त्याची भीती आपल्या अंतःकरणामध्ये असणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आपण त्याचं भय विसरतो, आपला मार्ग कुठंतरी चुकलेला असतो, आपला मार्ग कुठंतरी बहकलेला असतो आणि ज्या मार्गावरून देवाची इच्छा असते की आपण जावं, तो मार्ग सोडून आपण वेगळ्या दिशेने चाललेलो असतो आणि त्याचा शेवट जो असतो तो नैराश्य, दुःख आणि कष्ट, ह्याच गोष्टींमध्ये त्या मार्गाचा अंत आपल्याला झालेला पाहायला मिळतो. आपण ज्यावेळेस परमेश्वराचं भय आता का आपल्या जीवनामध्ये असावं हे जर आपल्याला वाटतं तर ते आपण इथं वचन सांगतं की त्यामुळं
मूर्ख लोक, इथं वचन सांगतं की मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण हे तुच्छ मानतात. ज्यावेळेस आपल्याला ज्ञान आणि शिक्षण आपल्याला प्राप्त होतं, परमेश्वराच्या भयामुळं कसलं ज्ञान आणि कसलं शिक्षण प्राप्त होतं, मीही विचार करत होतो. कसलं ज्ञान आणि कसलं शिक्षण प्राप्त होतं. आपल्याला जिवंत परमेश्वराला जर अनुसरायचं आहे ना, तर जसं त्या पवित्र आत्म्याच्या 9 फळांविषयी आपण म्हणतो की सगळ्यात पहिलं फळ प्रीती आहे. आपल्या विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये ही 9 फळं दिसतात का? हे 9 फळं दिसणं गरजेचं आहे. एक तरी फळ दिसतं का माझ्या जीवनामध्ये? माझ्याकडं पाहून कुणाला असं वाटतं की हा खूप चांगला मनुष्य आहे, प्रेमळ स्वभावाचा मनुष्य आहे. फक्त एकाच मी फळाविषयी बोलत आहे. मी नाही म्हणत 9 फळांविषयी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे, 9चे 9 फळं आपल्याकडे असणं गरजेचं आहे. पण एका तरी फळासाठी मी प्रयत्न करतो का? कारण जर मी या 9 फळांसाठी प्रयत्न करत नाही किंवा एकाही फळासाठी जर मी प्रयत्न करत नाही, तर मात्र मला माझ्या जीवनामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे. आणि अशा वेळेस जसं शास्त्र सांगतं की परमेश्वराचं भय हे आज खरं पाहायला गेलं तर कोणत्याही ख्रिस्ती मनुष्यासाठी नाही, मी म्हणन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, जे आपण विश्वासणारे आहोत, ख्रिस्ताला अनुसरणारे आहोत, आपल्या विश्वासणाऱ्यांचा फाउंडेशन आहे. कारण कोणतीही गोष्ट बांधायची जर झाली, आज हे चर्च बांधायचं की चर्च बिल्डिंग बांधण्यासाठी फाउंडेशन घ्यावं लागलं. आपलं फाउंडेशन आपण आपल्या विश्वासाचं फाउंडेशन आपण प्रत्येक रविवारी मंदिरात येतो, आपण संदेश ऐकतो, पवित्र शास्त्र वाचतो, पवित्र शास्त्र आपण पाळतो का? कारण कृतीशिवाय विश्वास व्यर्थ आहे. आपण बऱ्याच वेळेस मुखानं बोलून दाखवतो, मी करतो. आज मी ज्यावेळेस माझ्याकडं पाहतो, माझ्या काही गोष्टींमध्ये देवाला मी किती वेळ देतो. माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचा वेळ आहे. मला जर तुम्ही फोन केलात ना, मी बिझी आहे, काम भरपूर वाढलं आहे, कामाची परिस्थिती, प्रत्येकाला काम असतं. घरामध्ये देखील मी हेच सांगतो, माझं काम चालू आहे, मला त्रास देऊ नका. मुलांना बाहेर काढतो बेडरूममधून, कारण ते गोंगाट करत असतात. पण देवासाठी मी वेळ कधी देतो, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. हा आपण स्वतःला देखील विचारणं गरजेचं आहे. देवासोबतचं नातं हे एक असं नातं आहे जे आपल्याला वैयक्तिकरित्या पाळायचं आहे. आपण सहभागितेमध्ये येतो, त्याच्या सेवकांसोबत, त्याच्या लेकरांसोबत आपण एकत्र येतो, प्रार्थना उपासना करतो, गीते गातो, स्तोत्रे ऐकतो. पण आपण त्या देवासोबत सहभागी होतो का? ते खूप सुंदर गाणं होतं, आता अंकलनी जे काढलं होतं 234 नंबरचं गाणं, ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या हाके लागी त्याच्या कान देई. आज आपल्याला ना, म्हणजे मला मुलांचा गोंगाट ऐकू येतो. मी कॉलवर जरी असलो तरी काहीतरी घरात संपलंय, काहीतरी आणायचंय, ते ऐकू येतं. किंवा माझ्या मॅनेजरचा फोन येतो, माझ्या बॉसचा फोन येतो, तो सांगतो काहीतरी पाहिजे नाही, अर्जंट पाहिजे नाही. मी बिझी असलो तरी मी त्याच्यासाठी वेळ काढतो. मग रविवारची सुट्टी असली तरी सुट्टीच्या दिवशी मला काम करावं लागतं. जो पवित्र वार, शब्बात वार मला पवित्रपणे पाळण्यासाठी दिला आहे, त्या दिवशी देखील मला थोडंसं बिझी व्हावं लागतं. का? कारण मी जग आणि जगातल्या गोष्टींच्या मागं धावत आहे. काही गरजेच्या आहेत, पण आपण आपल्या आत्म्याचं पोषण करत आहोत का? ज्ञानानं आपल्या आत्म्याला, आपल्या अंतःकरणाला आपण भरत आहोत का? आणि ही ज्ञानाची वचनं जी आहेत, ही पवित्र शास्त्राद्वारे आपल्याला प्राप्त होतात, ती आपण आत्मसात करत आहोत का? स्तोत्र 111 आणि त्याचं 10वं वचन सांगतं, परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा आरंभ होय, त्याप्रमाणे वर्तन करणाऱ्यांना सुबुद्धी प्राप्त होते. बऱ्याच वेळेस मला असं वाटायचं की मला काहीच समजत नाही. मी ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी माझ्यासोबत जे काम करणारे आहेत त्यांचं शैक्षणिक पात्रता आणि माझी शैक्षणिक पात्रता अगदी वेगळी आहे. ते इंजिनियर वगैरे लेवलचे लोक आहेत,
मी साधारण कॉमर्स बॅकग्राऊंड असलेला आहे, पण तरीही आज परमेश्वरानं मला त्यांच्यासोबत ठेवलेलं आहे. ज्ञान हे नेहमी विकत घेतलं जावं, ज्ञान हे नेहमी आत्मसात केलं जावं असं आपल्याला शास्त्र सांगतं. मग ज्यावेळेस आपण परमेश्वराचं भय धरतो त्यावेळेस आपल्याला जे प्राप्त होणारं ज्ञान आहे ते आपल्या शरीरासाठी नाही पण आपल्या आत्म्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण मी जे काम करतो माझ्या देहासाठी करतो, माझं पोट भरावं म्हणून करतो, माझ्या परिवाराला मला सांभाळता यावं म्हणून मी ते काम करतो. पण तारण किंवा सार्वकालिक जीवन हा जो विषय आहे किंवा ही जी गोष्ट आहे ही प्रत्येकासाठी इंडिव्हिज्युअल आहे, वैयक्तिक आहे. त्यावेळेस मी बाप म्हणून माझ्या लेकरांना म्हणू शकणार नाही हा घे तारणाचा घास खा, वरण भात चारू शकेल, चिकनचा एक पीस देऊ शकेल, पण मी माझ्या लेकरांना तारण नाही देऊ शकत. माझ्या लेकरांना सुशिक्षण देणं, त्यांना चांगलं ज्ञान देणं हे माझ्याकडं आहे. आणि ते चांगलं ज्ञान ज्यावेळेस पवित्र शास्त्रातून येतं त्यावेळेस त्यांचं जीवन बदलतं. हे जीवन कदाचित कसं बदलतं, आपली लाईफस्टाईल बदलती असं नाही, तुमची कदाचित परिस्थिती बदलणार नाही, जगिक परिस्थिती बदलणार नाही, पण आध्यात्मिक पातळीमध्ये आपल्या वाढ झालेली असते. आपण अत्यंत शांत झालेलो असतो, बरेच संकट येतात. मी म्हणन प्रभू येशू ख्रिस्ताकडेच पाहणं आपण गरजेचं आहे. ज्यावेळेस तो तारवामध्ये झोपला होता आणि वादळ आलं, तो शांत झोपला होता. आपल्याही जीवनामध्ये वादळ येतात, आपल्याही जीवनामध्ये समस्या येतात, पण ज्या मनुष्याकडे ज्ञान असतं ना तो कधीच डिप्रेशनमध्ये जात नाही, कधीच तणावाखाली येत नाही, आणि जरी आला तरी ते तात्पुरतं असतं. कारण शास्त्र हेही सांगतं की मी तुम्हाला झेपवणार नाही, असं ओझं तुमच्यावर टाकणार नाही. परमेश्वराने जी काही अभिवचनं दिलेली आहेत ना त्या प्रत्येक अभिवचनासाठी तो जागतो, त्या प्रत्येक अभिवचनाला पूर्ण करण्यासाठी तो तत्पर असतो. आणि हेच जाणून घेणं गरजेचं आहे की ज्या वेळेस आपण ही सुज्ञता ग्रहण करतो, या वचनाद्वारे आपण आपल्या लेकरांना भरवतो, आपण स्वतः आपल्याला भरतो, त्यावेळेस आपल्याला सुशिक्षण आणि सुबुद्धी प्राप्त होती. मी आत्ता कामाच्याच बाबतीत माझ्या ऑफिसमध्ये मला एक नवीन गोष्ट शिकण्याची मला संधी मिळाली. आपण ऐकतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स वगैरे, जिथं बऱ्याच लोकांचे जॉब गेले. काही लोकांना टायपिंगचा जॉब असतो. मी एक असं टूल बनवलं जिथं लोकांना टाईप करायची गरजच नाही पडत, ते कम्प्युटरवर चालू करून ठेवायचं आणि जे टायपिंग करणार आहेत ते घरी, त्यांची गरजच नाही आहे कंपनीला. लोकांच्या हातातले रोजगार चाललेले आहेत. भीती प्रत्येकाला आहे आणि ही भीती कशी आहे मला माहीत आहे, याचा खूप जवळून अनुभव घेतला आहे. परमेश्वरानं मलाही जी संधी दिली, मी खरंच देवाचे आभार मानतो की अशा परिस्थितीमध्ये, ज्या परिस्थितीमध्ये अनेक लोकांना काढलं गेलं, अजूनही काढलं जात आहे, परमेश्वरानं मला एक संधी दिली. माझ्या कंपनीने मला एक नवीन गोष्ट शिकण्याची संधी दिली. ते म्हणले जर तू शिकला आणि याच्यातून काही तू करून दाखवलंस तर तुझा विचार आम्ही करू. आणि जे रोबोटिक्स शिकलो त्याच्यातून मला काहीतरी दाखवायचं म्हणजे मी 2-4 जणांचं काम कमी केलं आहे, तुम्ही त्यांना काढू शकता. आज ही परिस्थिती आहे आणि हे भयानक सत्य आहे. भीती कोणाला कशा प्रकारची आहे, पण यातून मी जे काही शिकलो, मी जर ते ज्ञान संपादन केलं नसतं, ते जर मी शिकलो नसतो तर कदाचित माझ्या भविष्याची मला जास्त काळजी पडली असते आणि आज मी कदाचित इथं स्थिर उभा नसतो. पण ज्यावेळेस आपला मार्ग परमेश्वराला माहीत असतो, परमेश्वर आपल्या मार्गामध्ये आपला सहाय्य करता असतो आणि तोच आपला तारण करता असतो, असा आपण प्रत्येकजण विश्वास धरतो ना, त्यावेळेस आपल्याला सर्व काही गोष्टी सुकर होतात. मी कधी कोणाकडे गेलो नाही की मला काहीतरी नवीन शिकवा, माझ्यासाठी खर्च करा. 1.5-2 लाखाचा कोर्स मला करवून कंपनीनं मला पुढं वाढण्याची संधी दिली. पण ही देवाची कृपा आहे. कारण ज्ञान हे कसल्याही प्रकारचं असावं, संपादन करण्यात यावं, शास्त्र आपल्याला सांगतं. कारण जे जगिक ज्ञान मी संपादन केलं त्यामुळं आजही माझी भाकरी मी मिळवू शकतो. पण माझ्या आत्म्यासाठी जे पोषक आहार
जी ही पवित्र वचनं आहेत ती पवित्र वचनं मी पाळणं, ती वाचणं, ती ऐकणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, त्या वचनांना कार्य करण्यासाठी हातपाय जसे आपल्याला चालवावे लागतात ना, आपल्याला कृती करावी लागते. ती वचनं आपण नुसती बोलून चालणार नाहीत, ती ऐकून चालणार नाहीत, आपली कृती देखील त्या वचनांप्रमाणे असणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे की या वचनांवरून आपल्याला कळतं की परमेश्वराचं भय हे प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी एक पाया असं आहे, फाउंडेशन आहे. कारण ज्यावेळेस आपण नॉर्मल असतो ना, आपलं सगळं चांगलं चांगलं चाललेलं असतं ना, देवाची आठवण खरंच नाही येत. पण ज्यावेळेस परिस्थिती वाईट होते ना, देवा मी काय करू, रात्रभर झोप येत नाही, BP हाय होतो. आणि आता तर म्हणजे जर कोणी स्मार्ट वॉच वगैरे घालत असेल तर कळतं, रात्री 135 140वर BP गेलं, अशी परिस्थिती होती. झोपेतही माणूस शांत झोपू शकत नाही. आणि आपल्याला माहिती आहे की टेन्शन ज्यावेळेस येतं त्यावेळेस मनुष्य स्थिर राहूच शकत नाही. मनुष्य एक तर गडबडा लोळतो किंवा काहीतरी भ्रमिष्ट वाणी वागायला लागतो, काहीतरी विचित्र वाणी वागायला लागतो. आपण म्हणतो की हा काय डोक्यावर पडला आहे का, आपण बऱ्याच वेळेस म्हणतो. एखाद्या व्यक्तीचं वागणं ज्यावेळेस बदलतं त्यावेळेस आपण त्यांना म्हणतो. इथं वचनामध्ये नीतिसूत्र याचा 2रा अध्याय आणि 1 आणि 2 वचन आपल्याला सांगतं, माझ्या मुला तू जर माझी वचने स्वीकारशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेवशील, आपला कान ज्ञानाकडे देशील, आपले मन सुज्ञतेकडे लावशील, तर या सर्व काही गोष्टी घडशील. देवानं ही आज्ञा दिलेली आहे की आपल्याला ही देवाची जी वचनं आहेत ती स्वीकारायची आहेत आणि ती स्वीकारून त्या आज्ञा पाळायच्या आहेत. आज्ञा फक्त भिंतीवर लिहिण्यासाठी नाही आहेत. किंवा त्या मोशेची परिस्थिती मला थोडीशी आठवती की देवानं एवढं चांगलं 10 आज्ञा लिहून दिल्या आणि तो वैतागला बिचारा. कारण इस्रायल लोक ऐकतच नव्हते. त्यांना वाटलं हे फक्त पाट्या आहेत, हे देवाने दिलंय म्हणजे काय हे पाळायची गरज नाही. पण देवाची इच्छा होती की त्या 10 आज्ञा तुम्ही पाळाव्यात. तुमच्या जीवनासाठी एक मार्गदर्शिका, एक डायरेक्शन म्हणून ह्या आज्ञा पवित्र शास्त्राद्वारे आपल्याला दिलेल्या आहेत. त्या जर आपण पाळल्या तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये चांगला निकाल लागतो. आपण आपल्या लेकरांना जसं सांगतो की एखादी गोष्ट करू नको किंवा एखादी गोष्ट केलं तर कसं चांगलं होईल, आणि त्यानंतर त्यांना मिळणारं जे काही बक्षीस असतं किंवा रिवॉर्ड असतं हे खूप महत्त्वाचं असतं. मुलं सहसा काही करत नाहीत. म्हणजे आज खरं तर पाहायला गेलं ना, पॅरेंटिंग म्हणजे पालकत्व असं झालं आहे, आपण लहान पोरांना स्वतःच लाचखोर बनवतो. तू हे कर मग मी तुला ते देईन. आपण बदलणं गरजेचं आहे. कारण देहासाठी मिळणाऱ्या गोष्टी ह्या तात्पुरत्या आहेत हे समजून सांगणं त्यांना आपल्याला जमलं पाहिजे. बऱ्याच वेळेस आपल्या शिक्षणामध्येच प्रॉब्लेम असतो. मी माझ्या जर मुलांना सांगितलं की तू जर ऐकलं तर मी तुला हे घेऊन देईन, तुला ते घेऊन देईन. माझा बारका मुलगा तर खूप हट्टी आहे. त्याला 4 दिवसानंतर देखील आठवतं, डॅडी तू म्हणला होतास, तू नाही दिलं, तू खोटं बोलला. पवित्र वचनं जी आहेत ना, ही पवित्र वचनं जर तरची वचनं आहेत. ज्यावेळेस आपण हा 2रा अध्याय वाचतो आपण, त्याच्यातली 1 ते 8 वचनं ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेमध्ये त्याच्यामध्ये जर आणि तरची भाषा वापरलेली आहे. जर आणि तर ज्यावेळेस एखाद्या गोष्टीमध्ये आपण वापरतो ना, त्या गोष्टींमध्ये एक खात्री आपल्याला मिळते. आणि ही खात्री आपल्याला इथं ज्यावेळेस आपण ही वचनं वाचतो त्यावेळेस आपल्याला कळतं की 8वं वचन आपल्याला कळतं, वचनामध्ये आपल्याला कळतं, अशासाठी की त्याने नीतिमार्गांचे रक्षण करावे आणि आपल्या भक्तांचा मार्ग सांभाळावा. ज्ञानामुळं काय होतं, कारण 6वं वचन सांगतं, कारण ज्ञान परमेश्वर देतो, त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात. एखादी बॉटल आहे आपल्याकडं ज्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि एक मोकळा ग्लास. तो मोकळा ग्लास जो असतो त्याला रिसोर्स म्हणलं जातं आणि जी बॉटल आहे त्या बॉटलला सोर्स म्हणलं जातं इंग्लिशमध्ये. म्हणजे त्याचा उत्पादक त्या ग्लासमध्ये
जर पाणी भरायचं आहे तर त्या बाटलीतलं पाणी ओतल्याशिवाय तो ग्लास भरणारच नाही. आज जर ज्ञानाची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे, ज्ञान जर आपल्याला संपादन करून घ्यायचं आहे, मी काही खूप टॅलेंटेड आहे असं नाही आहे, मला माहिती आहे मी कॉमर्स आहे आणि मी तुम्हाला जसं सांगितलं ना, जे काम मी शिकलो ते इंजिनियर लोक करतात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे, पण ते तुम्ही संपादन करणं गरजेचं आहे. का? कारण तुम्हाला टिकून राहायचं आहे. आज आपल्या आत्म्याला टिकून राहण्यासाठी देखील आपण काहीतरी करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आपण ऐकतो पण त्या आज्ञा आपण पाळतो का? कारण या वचनांमध्ये, नीतिसूत्राच्या वचनांमध्ये आपल्याला खात्रीशीर परमेश्वर सांगतो की तू जर एखादी गोष्ट करशील तर ती गोष्ट तुला मिळेलच. इथं वचन सांगतं की जर तू विवेकाला हाक मारशील, सुज्ञतेची आराधना करशील, जर तू रुपयाचा शोध करशील व गुप्त निधीप्रमाणे त्याला उमगून काढशील तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्रगट होईल. आज देवाविषयीचं ज्ञानच आपल्याला नाही आहे. आपण फक्त म्हणतो देव स्वर्गामध्ये, तो माझ्या प्रार्थना ऐकतो, पण परमेश्वर म्हणतो मी प्रत्येक मनुष्यासोबत आहे. कारण त्यानं त्याचा पवित्र आत्मा जो आपल्याला देव केलेला आहे ना, तो तात्पुरता देव केलेला नाही आहे, तो सर्व काळासाठी देव केलेला आहे. तुम्ही ज्या वेळेस जन्माला आलात, तुम्ही ज्या वेळेस मरणार, तो शेवटपर्यंत तुमच्यासोबत आहे. आणि आज आपल्याला, मी जसं म्हणलं मागाशी की आपल्याला बरेच आवाज ऐकू येतात, पण आज देवाचा आवाजच ऐकू येत नाही, कारण आपण त्याच्या वचनाकडं कानच देत नाही. आपण ऐकतो, संदेश ऐकतो, पण देवाचा आवाज ऐकत नाहीत आपण. आज मला माहिती आहे माझ्या लेकरांना एकदा आवाज दिला की कदाचित ते शांत बसतील. मी लेकरांना धाकात ठेवायचा प्रयत्न करतो, पण शेवटी ते जे करायचे ते करतात. मीही तेच केलं, पण त्या देवाची लेकरं म्हणून आपणही तेच करत आहोत का? त्या लहान लेकरांप्रमाणे आपण नाही. आपल्याला आपल्या वयोमानाप्रमाणे सुज्ञान प्राप्त झालेलं आहे, सुबुद्धी प्राप्त झालेली आहे. का? कारण बऱ्याच वर्षांपासून आपण ही पवित्र वचनं ऐकत आलेलो आहोत. ही पवित्र वचनं आपण आत्मसात केलेली आहेत. कदाचित एखाद्याला अर्धशास्त्र पाठ झाला असेल, बऱ्याच जणांचं पूर्ण शास्त्र पाठ आहे, कोणतं वचन कुठं आहे लगेच सांगू शकतात, पण कृतीमध्ये जर शून्य असेल तर त्याचा काहीच फायदा होत नाही. याचा सर्व परिणाम आपल्या जीवनावर होतो आणि आपल्या जीवनातली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर आपल्याला हे मिळतो. आपण काय ऐकतो या देखील गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. ज्यावेळेस आपण परमेश्वराचं वचन ऐकतो त्यावेळेस आपण काय ऐकतो हे देखील आपण गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला टाईमपास म्हणून गाणे ऐकायला आवडतात किंवा एखादं नुसतं म्युझिक, स्लो म्युझिक ऐकायला आवडतं. प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते. टी व्ही लावून बसतो आपण टाईमपास करण्यासाठी, पण टाईमपास करण्यासाठी बायबल कधी आपण वाचत नाही आणि टाईमपास करण्यासाठी बायबल वाचू पण नाही. कारण ज्यावेळेस टाईमपास करण्यासाठी आपण बायबल वाचतो ना, त्यावेळेस सैतान खूप चिडतो. आज खरं तर ना, म्हणजे मी एका सेवकाचा संदेश ऐकत होतो. त्यांनी खूप सुंदर गोष्ट सांगितली. ज्या वेळेस देवाची लेकरं त्याच्या मंदिरामध्ये येतात ना, त्या दिवशी सैतानाच्या घरी चूल बंद असते, सैतानाचा उपवास असतो. कारण तो सैतान कोणाला खावं कोणाला गिळावं हे शोधत फिरत असतो. देवाच्या मंदिरामध्ये त्याची लेकरं त्याच्या पंखाखाली, आश्रयाखाली असतात. त्यामुळे त्याला माहिती आहे की ह्या लेकरांना मी काही टच करू शकत नाही, या लेकरांचं काही वाकडं करू शकत नाही, मग आज माझा उपवास. पण जे आज येऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आपण त्यांची आठवण करणं गरजेचं, कारण काहीही असू शकतं. प्रत्येकजण कामामध्ये व्यस्त आहे, जीवन आहे. देवानं हे सांगितलेलं नाही की तू सर्व काही कामकाज सोड आणि माझ्या मागे ये. प्रत्येकाला कॉलिंग नाही आहे हे. एका ठिकाणी वचन सांगतं तुम्हामध्ये बहुत शिक्षक नसावेत, कारण शिक्षकांना मोठा दंड आहे. ह्याची पण भीती वाटते मला. मी ज्यावेळेस बोलतो, मी ज्यावेळेस एखादी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो, ती जर एखाद्या व्यक्तीनं चुकीच्या अर्थानं घेतली तर त्याचा किती मोठा परिणाम मला भोगावा लागेल ह्याविषयी देखील मला विचार करतो. त्याची देखील भीती माझ्या मनामध्ये बसलेली आहे. पण देवाचं वचन जिवंत आहे आणि ते कार्य करणार आहे. मी बोलणारा कोणी नाही, मी एक फक्त माध्यम मात्र आहे. ज्यावेळेस ही देवाची वचनं आपल्या कानावर पडतात, ते वचनं आपल्यासाठी कार्य करतात आणि त्या वचनाद्वारेच आपला विश्वास वाढीस लागतो. देवाच्या भयामध्ये राहत असताना आपल्याला बऱ्याच गोष्टींपासून आपल्याला
दूर राहण्याची देव आपल्याला गोष्ट सांगत असतो, एक इशारा देत असतो. त्या गोष्टी आपण त्या गोष्टींपासून आपण दूर राहणं अत्यंत गरजेचं आहे. याकोबाचं पत्र याचा 1 अध्याय आणि 22 ते 25 ही वचनं ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला कळतं की वचन ऐकणं आणि त्याप्रमाणे आचरण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण जर आपण तसं केलं नाही तर त्याच्याद्वारे अनेक गोष्टी उद्भवू शकतात, त्याच्याद्वारे अनेक प्रॉब्लेम्स आपल्यासाठी उद्भवू शकतात. कारण त्या गोष्टींमुळं म्हणजे मी जसं म्हटलं की मुलं ऐकत नाहीत आणि ज्यावेळेस मुलं म्हणतो ना, बाप म्हणून किंवा आई म्हणून आपण आपल्या मुलांचा विचार करा आणि मग देवाला आपल्या जागी ठेवायचं आणि देव कसा विचार करत असेल त्या गोष्टीचा देखील विचार करा की मी देवानं सांगितलेल्या गोष्टी ऐकतोय का, मी देवानं सांगितलेल्या गोष्टी मी पाळतोय का. त्या गोष्टी जर मी करत नसेल तर खरंच निश्चितच माझ्यामध्ये त्या गोष्टींमध्ये मला अत्यंत त्रास येणार आहे. लूक वर्तमान याचा 6 अध्याय आणि 45 वचन सांगतं की चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले काढतो, तसेच वाईट मनुष्य वाईट काढतो, कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार. आज माझ्या मुलांना एखादी गोष्ट चांगली शिकवावी लागते, चांगली शिकवण्यासाठी मी चांगलं जे भरलं आहे तेच मी काढणार. जर मी त्यांच्यावर राग केला, मी त्यांना जर मारहाणच जर करत बसलो, हे माझं वैयक्तिक मी ह्यासाठी सांगत आहे की मी ह्या परिस्थितीतून जात आहे. मी माझ्या मुलांना कसं सांगावं आणि मी ह्याचाही अनुभव घेतो आहे की परमेश्वर मला ह्याच पद्धतीनं वागवतो. परमेश्वर मी चूक केली म्हणून मला परमेश्वर लगेच मारत नाही, मला लगेच ताडण करत नाही, मला लगेच शिक्षा करत नाही. त्याचा परिणाम मात्र मला काही कालानं भोगावा लागतो. मी माझ्या लेकरांसाठी देखील त्यांना 1दा 2दा 3दा वॉर्निंग देतो की एखादी गोष्ट करू नका. परमेश्वर देखील बऱ्याच पद्धतीनं आपल्याला अशा वॉर्निंग देत असतो की काही गोष्टी करू नका, काही गोष्टी त्याने काही इजा होऊ शकते, हानी होऊ शकते. त्या गोष्टी जर तुम्ही करताल तर त्या तुमच्यासाठी वाईट आहेत, तर त्या तुम्ही करू नका असं सांगून देखील ते करतात आणि मग मार खातात. आपल्याला देखील मार पडतो, ती छडी दिसत नाही, तो हात आपल्याला दिसत नाही. आणि हे सर्व घडतं फक्त एका गोष्टीमुळं, आपल्यामध्ये परमेश्वराचं भयच नसतं. पोरांमध्ये देखील भय उरलेलं नसतं. एक वेळ होता की मी जोरात ओरडलो की माझी मुलं लगेच ऐकायचे. मी त्यांच्याकडे डोळे वाटून बघितले की ऐकायचे. मग मला लोक म्हणायला लागले, तुला मारतो. घरातून पण मग मला विरोध व्हायला लागला. असं नसतात करत, आम्ही तुला मारलं का. प्रत्येकाची वेगवेगळी मुलांना सांभाळण्याची. शास्त्र सांगतं की आपली छडी आवरू नकोस. तो मोठा झाल्यावर मी थोडी त्याला मारणार आहे, कारण त्याची शक्ती त्यावेळेस वाढणार आहे. कदाचित तो माझ्या अंगावर धावून येऊ शकेल. आज माझ्याकडे वेळ आहे माझ्या मुलांना सावरण्याची. तसंच आज आपल्या श्वासामध्ये श्वास आहे, आपल्याला समज आहे, सुबुद्धी आहे, देवानं बुद्धी दिलेली आहे. मला समजतं, पण मी जर त्याप्रमाणे कृतीच करत नाही तर देवाला किती राग येत असेल. माझं वैयक्तिक उदाहरण मी ह्यासाठी सांगतो कारण त्या उदाहरणाद्वारे मी शिकत आहे. ही वचनं मला माहीत नाही, प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारचं. कुणाला असं वाटतं की मंदिरात आलं ना पास्टरांनी किंवा पाळकांनी प्रार्थना करावी, ह्याला 1 करोडची लॉटरीच लागू देत, हा कधीच आजारी पडू नये. आपण जर दर रविवारी येता पाळक साहेबांनी मागचे काही संदेश सांगितलेले आहेत, त्या संदेशांमध्ये खूप सांगितलेले विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये संकट समस्या येणार, पण फक्त तोच मनुष्य खंबीर राहू शकतो जो त्या वचनांमध्ये स्थिर असतो आणि ज्याला त्या देवाच्या योजनांविषयी ज्ञान असतं. ज्यावेळेस आपण त्या देवविषयक ज्ञान आपण ते आत्मसात करतो, आपण ती वचनं पाळतो, ऐकतो, त्यावेळेस आपल्याला कळतं की हे तात्पुरतं आहे. लुकाच्या शुभवर्तमानामध्ये 6व्या अध्यायात आणि 21वं वचन सांगतं, अहो जे तुम्ही भुकेले आहात ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही तृप्त व्हाल. जे तुम्ही रडता ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही हसाल. बऱ्याच वेळेस जी परिस्थिती आपल्याला नको असते ती आपल्या जीवनामध्ये येते आणि ती परिस्थिती आपल्याला
बदलता येत नाही, कारण ती बदलणं आपल्या हातात नसतंच. आपण जसं एखादा मनुष्य दवाखान्यामध्ये आहे, दवाखान्यामध्ये असणाऱ्या मनुष्यासाठी आपण फक्त प्रार्थना करू शकतो. चमत्कार घडतात. हे चमत्कार काही वेळेस औषधांद्वारे घडतात आणि काही वेळेस प्रार्थनांद्वारे घडतात. प्रार्थनांद्वारे घडणारे चमत्कार खूप वेगळे असतात, मग त्यांना औषधांची पण गरज भासत नाही. मला मिळालेलं आरोग्य औषधांमुळं असतं. ते औषधं निर्माण करण्यासाठी, औषधं तयार करण्यासाठी जे ज्ञान त्या लोकांना दिलेलं आहे ते परमेश्वरानं दिलेलं आहे. 2 ज्ञान आहेत. जे जगिक ज्ञान आहे ते जगिक ज्ञान देखील कमी नाही आहे. एखादा शिकतो, तो कशासाठी शिकतो, त्याचा उद्देश काय आहे, त्या शिक्षणातून काय त्यानं प्राप्त करून घेतलं आहे, हे देखील अत्यंत गरजेचं असतं. आज आपण जे काही कमवतो, पोटासाठी कमवतो. आज नोकरी मिळण्यासाठी काहीतरी शिक्षणाची अट असते. उगाचच शिक्षणाची अट नाही ठेवली त्यांनी, काहीतरी एज लिमिट ठेवायला पाहिजे नव्हतं. 18 वर्षानंतर तुम्ही कामाला लागू शकता. मग कुठं, मला ऑफिसर व्हायचं आहे. लहान लेकरांचं तसंच असतं ना, की मला मोठं झाल्यावर डॉक्टर व्हायचं आहे, पण त्यांना अभ्यास करावा लागतो, त्यांना सांगावं लागतं. अभ्यास म्हणलं की अभ्यास करूशी वाटत नाही. आज आपली देखील हीच परिस्थिती आहे. आपण रविवारचं चर्चला येतो फक्त ऐकण्यासाठी, पण आपण अभ्यास करतो का, या वचनांचा अभ्यास करतो का? कारण ज्ञान हे आपण प्रॅक्टिकल करणं, म्हणजे सायन्स किंवा विज्ञान शाखेमध्ये फक्त प्रॅक्टिकल केलं जातं, जिथं आपल्याला माहिती आहे की एखादी गोष्ट केल्यानंतर त्याचा काय परिणाम होऊ शकतो. मग तिथं बेडूक फाडणं, त्याला मारतात, त्याला परत जिवंत केलं जातं. ते छोटे छोटे ऑपरेशन्स केले जातात, त्याच्यातून त्यांना कळतं की हे शक्य आहे. आपल्याला देखील एखादी गोष्ट करायची आहे ना, तर ती वारंवार करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही कशामध्ये प्रवीण असावं, मला जर एखादी गोष्ट येते ना, तर मी ती एकदम 100% बरोबर करणार. ह्याच्यामध्ये प्रवीण होण्यासाठी मला ती एक गोष्ट 100 वेळा करावी लागणार आहे. आणि ती 100 वेळा जर मी करतोय, तरच मला त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळू शकतं. तरच मला कळू शकतं की मी कोणत्या वेळेस, कोणत्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे पाऊल उचलावं. आपल्या आत्मिक जीवनामध्ये देखील असंच आहे. ही जी आत्मिक वचनं आहेत, बऱ्याच वेळेस काही वचनं आपण सोडून देतो, काही वचनं आपल्याला अशीच येतात, कंडिशनल असतात. प्रत्येकाला प्रत्येक संदेश आवडत नाही. हा संदेश देखील कदाचित एखाद्यासाठी असेल किंवा कोणासाठी नसेलही. कारण आपण ऐकायसाठी आलोत, आपण ऐकणार, आपण घरी जाणार. घरामध्ये गेल्यावर आपल्याला प्रत्येकाला स्वतःचं लाईफ आहे, स्वतःचं आयुष्य आहे, स्वतःच्या समस्या आहेत, त्यांच्याकडे आपण ध्यान देणार. पण जो देवानं देव केलेला आपल्याला आत्मा आहे, त्या आत्म्याचं पोषण आपण करतो का? आणि सर्वात भीषण गोष्ट ज्यावेळेस आपण वाचतो की देवाच्या वचनांचा दुष्काळ पडणार आहे. आता ही जी भीतीचं वातावरण आहे जगभरामध्ये, आता ट्रम्प निवडून आला, युद्ध वाढणार का बंद होणार? बऱ्याच काही लोकांच्या, एक TV न्यूज चॅनल सांगतं की आता 3रं युद्ध आहेच, जागतिक युद्ध होणार, मोठं होणार. काय म्हणतात, नाही तो शांत करणार. मी म्हणतो नाही करू शकत, कोणताही मनुष्य करू शकत नाही. कारण जर शांतीचा अधिपती परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि तो मध्यस्थी करतच नाही आहे ह्यासाठी, तर हे युद्ध शांत होणारच नाही. मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये असलेला राग, द्वेष कोणाबद्दलचा तो कमी होणारच नाही. कारण आपल्या मनामध्ये आपण त्या ख्रिस्ताला आमंत्रितच केलेलं नाही आहे सलोखा करण्यासाठी, प्रीतीनं वागण्यासाठी, शांतता प्रस्थापित करण्यासाठी. आज आपण आपल्याला वाटेल त्या दिशेने आपण चालण्यासाठी तयार झालेलो आहोत. आपण त्याच्यासाठी स्वतःला खंबीर बनवलेलं आहे. मला एखादी गोष्ट करायची तर मी करणारच, कारण माझं ते ध्येय आहे, माझं ते उद्देश आहे. आणि ज्या देशांचं युद्ध चालू आहे त्यांचं युद्ध फक्त एकाच कारणासाठी चालू आहे, जगातील महासत्ता बनायचं आहे. भारताला देखील महासत्ता बनायचं आहे. महासत्ता बनण्यासाठी युद्ध करावं लागतं. अनेक
निष्पाप लोकांचे जीव, निष्पाप लोकांचा प्राण घ्यावा लागतो, हे किती भयंकर आहे. पवित्र शास्त्रामध्ये देखील आहे. हे पवित्र शास्त्र इतकं भयंकर आहे, ह्याच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा असतो. जर आपण पाहतो या पवित्र शास्त्रामध्ये खून आहेत, बलात्कार आहेत, सर्व प्रकारच्या वाईट व्यभिचार आहेत, सर्व गोष्टी ज्या आहेत वाईट गोष्टी या पवित्र शास्त्रामध्ये आहेत. पण त्याच वेळेस देवाचं वचन जे आपल्याला सुज्ञता देणारं आहे, जे आपल्याला सांगतं की परमेश्वराचं भय धर, हे वचनं सर्व काळ टिकणारे आहेत. आणि ती वचनं आपल्याला सांगतात की परमेश्वराचं भय धर. ह्या सर्व परिस्थितीतून जर आपल्याला पार जायचं आहे तर परमेश्वराच्या वचनावर आपण अवलंबून असणं गरजेचं आहे. मला नीतिसूत्रांमधूनच आणखी एक वचन खूप आवडतं. नीतिसूत्र 14 आणि त्याचं 27वं वचन आहे. परमेश्वराचं भय हा जीवनाचा झरा होय, ते मृत्यूपास चुकवते. मरणाची भीती प्रत्येकाला आहे. शरीर आहे, देह आहे, तो एक ना एक दिवस मातीला मिळणार. पण विश्वासणारा म्हणून माझ्या आत्म्याचं काय याचा आपण विचार करतो का? ज्यावेळेस शल्मोनाचं हे वचन ज्या वेळेस मी वाचतो त्यावेळेस मला अंगावर काटा येतो. मला माझ्या चुकांची जाणीव होती. मला असं परत वाटतं की मी ना देवाच्या मार्गातून मागं फिरलो आहे आणि इतका लांब आलो आहे की मला आता परत डबल स्पीडने पळावं लागणार आहे. वचन सांगतं की परमेश्वराचं भय जीवनाचा झरा. माझ्यातून भय निघून जातं, कारण आपण भीतो कोणत्या व्यक्तीला. जर एखादी व्यक्ती समोर असेल ना तर आपण त्याला घाबरतो. परमेश्वर आपल्या समोर नाही आहे, पण आपण हे विसरून जातो की तो माझ्यासोबत आहे. नेहमी विसरून जातो. मग माझ्या ताकदीप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न करतो आणि हीच गोष्ट आहे आपल्याला त्या मृत्यूकडे घेऊन जाते. माझ्या आत्म्याचा नाश होऊ नये, मला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं, अशी ज्यावेळेस माझी इच्छा असते त्यावेळेस मी म्हणणं माझ्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचं भय असणं हे अत्यंत गरजेचं आहे. रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय आणि 1लं वचन सांगतं, ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाही, कारण ते देहाप्रमाणे चालत नाहीत तर ते आत्म्याप्रमाणे चालतात. आज आपण कशामध्ये आहोत? जगामध्ये आहोत का ख्रिस्तामध्ये आहोत? हा प्रश्न आपल्या प्रत्येकाला विचारायचा आहे. कारण जगामध्ये जर असेल तर आधीचं वचन आठवायचं की जर मृत्यूपाश म्हणजे मृत्यूपाश आहे, तो मृत्यूपाश जगिक नाही, आपल्या आत्म्यासाठी जर तो चुकवायचा आहे तर आपल्याला ख्रिस्तामध्ये राहणं गरजेचं आहे. कारण ख्रिस्तामध्ये असल्यास मग तुम्ही कितीही चुका करा, कितीही चुका केलेल्या असू द्यात, करा नाही म्हणणार मी. शिक्षक म्हणून थोडंसं मी ते पण वाचलं ना, मग मी म्हणलं ना मला भीती वाटते की शब्द काय वापरावा तो खूप जपून वापरावा लागतो. तुम्ही चुका करा म्हणलं की तुम्ही म्हणलं कोणतरी म्हणाने मग त्याला आवडेल माझा संदेश. हा म्हणला होता ना, पाळकच होता तो, जागा घातला होता त्याने. म्हणला चुका करा, काय प्रॉब्लेम नाही, ख्रिस्तामध्ये असणाऱ्यांना दंडाज्ञा नाही, मी आहे ख्रिस्तामध्ये. कृतीद्वारे आपल्याला दाखवायचं आहे. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं एकच फळ, प्रीती. ती प्रीती आपल्यामधून दिसणं गरजेचं आहे. 9 पवित्र आत्म्याच्या फळांपैकी प्रीती जर माझ्यामधून दिसत नाही तर सर्वात महत्त्वाचं हे कळतं की देवाविषयीचं भय माझ्यामध्ये दिसतच नाही, माझ्या अंतःकरणामध्ये देवाविषयीचं भयच राहिलेलं नाही आहे. कारण जर माझ्यामध्ये देवाविषयीचं भय असतं तर निश्चित माझ्यामध्ये प्रीती असती. मग त्या फळांची शृंखला किंवा ते फळ वाढायला वेळ लागतो ना. ख्रिस्तामध्ये आजही आपण बालकच आहेत. खूप कमी लोक असतात की जे खूप प्रौढ होतात आणि म्हणजे ते वचनं खातात. आपण बऱ्याच जणांना म्हणतो की हे वचनं कोळून पेलेत, उकळून पेलेत, त्याच्यात काही दुसरं टाकलं आहे, स्वीटनर, साखर टाकली. बऱ्याच जणांचा वेगवेगळा प्रकार असतो वचनं समजून घेण्याचा, वचनांना अनुभवण्याचा.
माझा थोडासा रिअलिस्टिक अप्रोच म्हणजे मी जगतोय हे सांगतंय का तसं हां मग मी कदाचित बरोबर आहे, नाही तर मग मी चुकलो, एवढं मात्र निश्चित. पवित्र शास्त्र जर मला सांगत नाही की माझी ही कृती अयोग्य आहे तर मग मी बरोबर आहे. पण पवित्र शास्त्र मला माझ्या प्रत्येक कृतीबद्दल गोष्ट सांगत असतं की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. तर मी हे जाणून घेणं गरजेचं आहे की माझ्या कृतीद्वारे मी देवाला कशा प्रकारे संतोष येतो. कारण देवाची भीती, देवाचं जे भय आहे त्या भयामुळंच मला या आत्मिक जगाविषयी अधिक माहिती मिळणार आहे. जे आत्मिक जग माझ्यापासून आजही दूर आहे. आज आपल्या चर्चमध्ये असं कधी झालेलं नाही ना की साक्ष प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये घडतात, पण आपल्या चर्चमध्ये असं कधी कोणी गडबडाला लोळताना पाहिलेलं नाही. बऱ्याच जणांना प्रश्न पडतात मी ज्या वेळेस खेड्यांमध्ये जातो मला विचारतात, पास्टर तुमच्याकडं असे लोक पडतात का? म्हणलं नाही पडत हो. ते न पडण्याची कारणं पण आहेत, कारण आपला पाया मजबूत आहे. आपण ज्या वचनांमध्ये स्थिर झालेलो आहोत ती वचनांनी आपण एवढे परिपक्व झालोत, आपल्याला सर्व काही कळत आहे. पण तरीही एक काय म्हणतात एक छोटीशी गोष्ट असते जी कदाचित जर तरची गोष्ट असते. कारण शल्मोन ज्यानं नीतिसूत्र लिहिलं ना तो खूप हुशार, शहाणा, समंजस, बुद्धिमान, चातुर्य असलेला राजा होता. त्यानं देवाकडून काहीच मागितलं नव्हतं. त्यानं देवाकडे फक्त एक गोष्ट मागितली होती आणि ती म्हणजे ज्ञान. आज आपण ज्ञानाची मागणीच करत नाही. खरंच तो शल्मोन ज्ञानी होता, पण सगळ्यात वाईट गोष्ट काय माहिती आहे का? त्यानं ज्ञान मागून देखील त्याचा नाश कसा झाला आपल्याला माहिती आहे. त्यानं चुका केल्या. 700 बायका होत्या त्याच्या, ह्याच्यासाठी नव्हत्या. चुकला तो मनुष्य, चुकला. ज्ञानानं परिपूर्ण असण्यासाठी आपण ज्यावेळेस ज्ञानानं परिपूर्ण होतो त्यावेळेस आपण पडताळून पाहणं गरजेचं आहे. मी ख्रिस्तामध्ये स्थिर आहे का? जर माझ्यामध्ये ख्रिस्त नाही तर माझ्या ज्ञानामध्ये काहीतरी कमीपणा आहे, काहीतरी कमी आहे, ते अजूनही परिपूर्ण झालेलं नाही. आणि त्या ज्ञानामध्ये परिपूर्ण होण्यासाठी परमेश्वर आपल्याला सहाय्य करणार आहे. याकोबाच्या पत्रामध्ये 3 अध्यायात वचन सांगतं, तुमच्यामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाच्या योगे आपली कृत्य दाखवावीत. पण तुमच्या मनात तीव्र मत्सर, तट पाडण्याचा स्वभाव आहे, तर ताठा मिरवू नका, सत्याविरुद्ध लबाडी करू नका. हे ज्ञान वरून उतरत नाही, तर हे ऐहिक इंद्रियजन्य सैतानाकडले आहे. कारण जेथे मत्सर, तट पाडण्याचा स्वभाव आहे तिथे अव्यवस्था, प्रत्येक कुकर्म आहे. वरून येणारे ज्ञान मुळात शुद्ध असते, शिवाय शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे व दया व सत्फळे ह्यांनी पूर्ण, अपक्षपाती, हा शब्दच खूप अवघड आहे, वाचायला जाते, निंदर्भ असे आहे. पण शांती करणाऱ्यांसाठी नीतिमत्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते. मग आपण शांती करणारे आहोत का? म्हणजे या धकाधकीच्या जीवनात टेन्शनमध्ये आहोत, कसल्याही परिस्थितीमध्ये आहोत का? हा आपला प्रत्येकाचा विचार. प्रत्येकाला कसलं ना कसलं टेन्शन आहे. कोणी म्हणू शकत नाही मला टेन्शन नाही. मी जर विचारलं ना आनंदी आहेत का, सगळे हातवर होते. दाखवायचं आनंदी असल्यावर आपण इथं येऊच शकत नाही. आनंदी असणारे लोक पार्टी करतात. पार्टी करणं काही वाईट नाही आहे. त्या पार्टीला ख्रिस्ताला बोलवणं गरजेचं आहे. इथं शास्त्र सांगतं, शांती करण्यासाठी नीतिमत्वरूप फळ देणारे बी शांतीत पेरले जाते. बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात जिथं अनेक संकटं येतात, अनेक वादळं येतात, आणि असा एक वेळ असतो जिथं काहीच घडत नाही. त्या वेळेमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे की माझी देवासोबतची सहभागिता अत्यंत गरजेची आहे. माझ्यामध्ये देवाचं भय आहे की नाही? कारण ज्या वेळेस भीतीनं मी शांत बसतो ना, त्यावेळेस देवाचं जे कार्य आहे ते माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या जीवनामध्ये घडायला सुरुवात होते. ते कार्य घडत असताना परमेश्वर आपल्याला त्याच्या वचनातून अत्यंत
सुंदर पद्धतीनं चालवतो आणि सांगतो की आपल्याला ज्या काही गरजा आहेत त्या सर्व गरजा तो प्रभू येशूमध्ये पूर्ण करतो. जसं मी मगाशी म्हणालो की हे जे शेवटचा जो समय आहे त्या समयामध्ये ज्ञानच आपल्या लोकांचा घात करणार आहे. कारण वचनही हेच सांगतं की ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होतो आहे. खरं ज्ञान काय आहे? ही पवित्र वचनं आहेत जी उत्तम आहेत, आपल्या आयुष्याला आपल्या जीवनाला दिशा देण्यासाठी आहेत. ही वचनं जर आपण ग्रहण केली नाहीत, त्याप्रमाणे चाललो नाही, वागलो नाही, तर नाश किंवा तो मृत्यूपाश कदाचित आपण चुकवू शकणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं इतरांचं सोडा, म्हणजे मी थोडा विचार करत होतो यावेळेस या वचनाविषयी की मी कसा मरेल. कोणी असं विचार करतं का मला नाही माहिती, पण कधी येतात विचार नाही का, मी कसा मरेल, गाडी मी फास्ट चालवतो, ॲक्सिडेंट होईल का, कारण मी जरी चांगली चालवली तर दुसरा येऊन धडकू शकतो, मग हार्ट अटॅक येईल का, किंवा आजारी पडेल का, किंवा खूप चांगला केस पांढरे होईल आणि मग एक मस्तपैकी वाकून वगैरे चालन, असा म्हातारा वगैरे होऊन मरेल का. असे बरेच विचार येतात माझ्या डोक्यात. पण ते मरणं कसं आहे ते देवाच्या हातात आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे आपण उपासमारीने मरू नये. मला त्यावेळेस ते खूप पहाटे मला देवाचं वचन असं प्राप्त झालं की उपासमारीने मरू नये. मनुष्यानं कसंही मारावं, उपासमारीने मरू नये. आणि ही उपासमार आपल्या आत्म्याची होऊ नये. ज्यावेळेस ही देवाची जिवंत वचनं आपल्याला दिली आहेत, ही देवाची जिवंत वचनं आपण जर खाल्ली नाहीत, स्वीकारली नाहीत, आपण मारणार, पण उपाशी मारणार. ही सगळ्यात वाईट अवस्था. आज मी कितीही मोठा पगार आणू देत, खूप चांगलं चुंगलं खाऊ देत, शरीर आहे, मातीला मिळणार आहे ते एक दिवस, त्याचा अंत ठरलेला आहे. माझ्या आत्म्याचं काय? माझ्या आत्म्याची जर आज उपासमार होत आहे, ह्याच्यासाठी मी स्वतः जबाबदार आहे. का? कारण माझ्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचं भय नाही, त्याच्या वचनांविषयी ज्ञानच नाही आहे, त्याच्या वचनांना मी स्वीकारतच नाही आहे. आज परमेश्वर करो या सर्व वचनांद्वारे त्याच्या ज्ञानानं, त्याच्या भयानं तो आपल्या अंतःकरण भरो, जेणेकरून जे जीवन त्यानं आपल्याला दिलेलं आहे, आपलं जीवन सार्वकालिक जीवनामध्ये परावर्तित व्हावं, ना की मी जसं म्हणालो की उपासमारीमुळं आपला मृत्यू व्हावा. देव करो आपल्याला या वचनाद्वारे तो आपल्याला सहाय्य पुरवो आणि आपल्या आत्म्याला अधिक पोषक असं वचन आपल्याला मिळो. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर सेनेच्या सेनाधीश परमेश्वरा, अब्राहम, इसाक, याकोबाच्या देवा, माझ्या प्रभू तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तू आम्हाला घेऊन आलास, त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो प्रभू परमेश्वरा. आणि तुझ्या ज्ञानाविषयी, तुझ्या भयाविषयी प्रभू तू आम्हाला तुझ्या वचनातून सांगितलंस. प्रभू परमेश्वरा, आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे चालतो, आमच्या इच्छेप्रमाणे वागतो, जे तुला आवडत नाही. पण प्रभू परमेश्वरा, तुझी कृपा आमच्यावर सदैव राहते, ती भल्या पहाटे आमच्यासाठी रोज नवीन होते प्रभू परमेश्वरा. आणि आम्ही अनुभवतो की आम्ही अजूनही श्वास घेत आहे प्रभू परमेश्वरा. होय प्रभू परमेश्वरा, तू दिलेली संधी आम्ही जाणून प्रभू परमेश्वरा आम्ही थरथर कापत तुझ्या समोर येतो. आम्ही प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा, विशेष करून आमच्या आत्म्याचा नाश होऊ नये म्हणून प्रभू परमेश्वरा. ही तुझी वचनं प्रभू जी जीवनाची भाकर आहेत ती आम्ही स्वीकारतो. हे जे जीवनाचं पाणी आहे प्रभू परमेश्वरा, हे आम्ही स्वीकारतो. कारण प्रभू आमची उपासमार होऊ नये म्हणून प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्या हातात सापडतो. आम्ही जसे आहोत तसे तुझ्या हातात सापडतो. सर्व प्रार्थना विनंती धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात करतो, म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन.